रस्त्यावर नाकाबंदी लागलेली असते। पोलीस प्रत्येक गाडीची झडती घेत असतात आणि अचानक एका गाडीच्या सीट खाली किंवा डिक्कीत नोटांची पुडकी सापडतात। 10 लाख, 50 लाख किंवा तर कधी कधी चक्क करोडो रुपये। टीव्हीवर बातमी येते, सगळीकडे खळबळ उडते। पण तुम्ही कधी विचार केलाय का की कॅमेरा समोर जप्त झालेला हा डोंगरा एवढा पैसा पुढे जातो कुठे? पोलीस स्टेशनच्या कपाटात तो राहतो की निवडणूक आयोग तो स्वतःकडे ठेवतो? का हे पैसे पुन्हा त्याच नेत्याच्या खिशात जातात? या सगळ्या प्रश्नामागचं सत्य ऐकलं तर तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही। निवडणूक जाहीर झाली की सगळीकडे धाबेदाण आणतात, कारण लागू होते ती म्हणजे आदर्श आचारसंहिता। या काळात नियमांचा असा काही फास आवळला जातो की सामान्यांपासून ते बड्या धेंड्यांपर्यंत प्रत्येकाची पळताभुई थोडी होते। पण सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे कॅश पकडली जाण्याची। निवडणुकांमध्ये मतदारांना भुलवण्यासाठी पाकिटे वाटली जातात, हे उघड गुपित आहे। पण याच पैशांवर पाळत ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची भरारी पथकं अहोरात्र काम करत असतात। एखाद्या गुप्तहेरासारखी ही पथकं काम करतात आणि संशयास्पद हालचाल दिसली की झडती सुरू होते। आता मूळ मुद्द्याकडे येऊया। समजा तुमच्या गाडीत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सापडली तर काय होतं? तिथे हजर असलेले अधिकारी आधी तुम्हाला विचारतात की हे पैसे कोणाचे आहेत आणि कुठे नेले आहेत। जर तुम्ही त्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तर तुमच्या समोर एक पंचनामा केला जातो। हे पैसे जप्त केले जातात आणि त्याची रीतसर नोंद केली जाते। पण लक्षात ठेवा, हे पैसे पोलीस आपल्या खिशात टाकत नाहीत किंवा ते थेट सरकारी तिजोरीतही टाकले जात नाहीत। या पैशांचा प्रवास तिथून खऱ्या अर्थाने सुरू होतो। जप्त झालेली ही रक्कम तातडीने जिल्हा कोषागार कार्यालय किंवा स्टेट बँकेच्या सुरक्षित कोठडीत ठेवली जाते। या पैशांची जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली असते। पण गंमत म्हणजे निवडणूक आयोग हे पैसे स्वतःकडे कायमस्वरूपी घेऊ शकत नाहीत। या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची। जप्त केलेली रक्कम जर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर विभागाचे अधिकारी तातडीने तिथे पोहोचतात आणि त्या पैशांची कुंडली शोधायला सुरुवात करतात। अनेकदा वाटतं की एकदा पैसे पकडले की ते संपले, पण तसं नसतं। ज्याच्याकडून पैसे जप्त झाले आहेत त्याला आपले पैसे परत मिळवण्याची एक संधी दिली जाते। पण ही संधी म्हणजे अग्निपरीक्षाच असते। तुम्हाला जिल्हा स्तरावर असलेल्या एका विशेष समितीसमोर हजर व्हावं लागतं। या समितीचे अध्यक्ष सहसा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात। तिथे तुम्हाला प्रत्येक नोटांचा हिशोब द्यावा लागतो। हे पैसे तुम्ही कुठून आणले, कशासाठी काढले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पैशांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही हे तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं। जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायाचे ते पैसे असतील तर तुम्हाला बँकेचे स्टेटमेंट, कॅशबुक आणि व्यवहाराच्या पावत्या दाखवाव्या लागतात। जर घरात लग्न असेल आणि इतर खर्चाचे पुरावे द्यावे लागतात। जर समितीला तुमचे पुरावे पटले तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात। पण जर तुमच्याकडे पुरावे नसेल तर मात्र तुमचा हा पैसा काळा पैसा म्हणून घोषित केला जातो आणि तुमच्या अडचणीत मोठी वाढ होते। आता समजा जप्त केलेले पैसे 10 लाखांच्या पुढे आहेत आणि ते कोणा राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे असल्याचा संशय आहे, तर मग मात्र आयकर विभाग आपला फास आवळतो। अशा वेळी हे पैसे आयकर विभागाच्या खात्यात जमा केले जातात। जोपर्यंत त्या पैशांचा मालक समोर येत नाही किंवा तो मालक पैशांचा कायदेशीर स्रोत सिद्ध करत नाही तोपर्यंत हे पैसे सरकारकडेच राहतात। अनेकदा निवडणुकीच्या काळात पकडलेले पैसे हे बेनामी असतात, म्हणजेच ज्याच्या गाडीत सापडला तो म्हणतो हे माझे नाहीत आणि ज्याचे असतात तो समोर यायची हिंमत करत नाही। अशा आवरीस पैशांचे काय होतं? तर जप्त केलेल्या पैशांवर बराच काळ कोणीही दावा केला नाही किंवा पुरावे आधी ते पैसे अवैध ठरले तर ते पैसे शेवटी सरकारी तिजोरीत जमा होतात। एकदा हा पैसा सरकारी तिजोरीत गेला की त्याचा वापर देशाच्या विकास कामांसाठी, रस्ते बांधणीसाठी किंवा इतर योजनांसाठी केला जातो। पण यात एक धोका सामान्य नागरिकांनाही असतो। समजा तुम्ही प्रामाणिक आहात, कष्टाचे पैसे घेऊन जात आहात, तरीही तुम्हाला त्रास होऊ शकतो का? तर हो, जर तुम्ही गाफील राहिलात तर। आचारसंहितेच्या काळात 50,000पेक्षा जास्त कॅश बाळगताना नेहमी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेतून पैसे काढल्याची पावती जवळ ठेवा। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा जमीन विकलेले पैसे घरी नेत असाल तर जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र सोबत ठेवा, कारण निवडणूक आयोगाच्या पथकासाठी तुम्ही शेतकरी किंवा व्यापारी नसून फक्त एक संशयित असतात। आजकाल निवडणुकीत फक्त रोख रक्कमच नाही तर दारू, सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू किंवा भेटवस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात जप्त केल्या जातात। या वस्तू
वस्तूंचे नियम तसेच कडक आहेत. जप्त केलेले सोने सरकारी तिजोरीत सुरक्षित ठेवले जाते. या वस्तूंचा लिलाव करून मिळणारा पैसा सुद्धा शेवटी सरकारी तिजोरीतच जमा होतो. निवडणुकीत होणारा हा पैशांचा खेळ रोखण्यासाठी आयोग कितीही प्रयत्न करत असला तरी नवनवीन मार्ग शोधले जातात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटलं की काही वेळा जप्त केलेले पैसे वर्षानुवर्ष पडून राहतात. जर एखादा खटला कोर्टात गेला तर तो निकाल लागेपर्यंत ती रक्कम मुद्देमाल म्हणून तशीच राहते. अशा वेळी तो पैसा ना सरकारला वापरला जातो ना त्या व्यक्तीला. रुपयाची किंमत बदलली तरी त्या नोटा मात्र तिथेच पडून राहतात. त्यामुळे निवडणुका संपतात, सरकार बदलतात, पण जप्त झालेल्या पैशाचा हा हिशोब कोर्टाच्या चक्रांमध्ये अडकून पडतो. निवडणुकीत जप्त होणारा पैसा हा फक्त आकडा नसतो तर तो भ्रष्टाचाराचा एक जिवंत पुरावा असतो. जेव्हा कोट्यवधी रुपये गाडीच्या डिक्कीत सापडतात तेव्हा विचार करा की सामान्य माणसाच्या हक्काचा किती पैसा या व्यवस्थेत चुकीच्या मार्गाने फिरतो. निवडणूक आयोग आपलं काम करतं, पोलीस नाकाबंदी करतात, पण जोपर्यंत सामान्य नागरिक म्हणून आपण स्वतः जागृत होत नाही तोपर्यंत हा पैशांचा पाऊस थांबणार नाही. मंडळी, जप्त केलेल्या पैशांची ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी किती मोठी यंत्रणा राबवली जाते. आपण फक्त बातमी वाचतो इतके पैसे पकडले, पण त्यामागे आयकर विभाग, भरारी पथक, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांचा मोठा समन्वय असतो. हा सर्व खटाटोप फक्त यासाठी असतो की श्रीमंत उमेदवारानं आपल्या पैशाच्या जोरावर गरिबीचं मत विकत घेऊ नये. जप्त झालेला हा पैसा कोणाचा असो, तो जर अवैध असेल तर तो लोकशाहीला लागलेली वाळवी आहे. निवडणूक आयोगानं केलेली ही जप्तीची कारवाई म्हणजे केवळ पैसे पडणे नसून एका स्वच्छ लोकशाहीचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अशी बातमी पाहाल तेव्हा तुम्हाला माहित असेल की या पैशांचा प्रवास आता सरकारी तिजोरीकडे सुरू झाला. तर मंडळी, निवडणुकीच्या या धामधुमीत तुम्ही सावध राहा, नियम पाळा किंवा कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका, कारण जप्त झालेला पैसा शेवटी सरकारचाच होतो, पण तुमचं एक चुकीचं मत 5 वर्षाचं भविष्य ठरवत असतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.